रमेश अंबोकर आपला कोकणी माणूस यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, तुळशीचा विवाह सोहळा कसा कोकणात पार पडतो हे तुम्ही आता पाहिलात। आणि आता आहे ना, आपल्या कोकणात अशी एक रीत आहे जी पूर्वीपासून चालत आलेली असते। हल्लीच्या चालीरीती जरा वेगळ्याच आहेत, पण खेडेगावात आहेत ना, ज्या पूर्वीच्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत ना, त्या खास खेडेगावात पालन केलं जातं। आणि त्याच पद्धतीने ना कोकणात तुळशींची लग्न झाल्याच्या नंतर मग ज्यांची म्हणजे आपल्या व्यक्तींची जी लग्न असतील ना, तर ती तुळशींच्या लग्नाच्या नंतर केली जातात। तसंच काहीसं आज आपल्या तुळशीचं लग्न झालेलं आहे आणि आज आपल्या किरणदादा चिखलकर आहे ना, तर त्याचं उद्या लग्न आहे आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे। तर मंडळी, दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण कोकणामध्ये ना हळद कशा प्रकारे लावली जाते आणि हळद कशा प्रकारे केली जाते ना, साजरी केली जाते ना, तर ह्या व्हिडिओमधून आपल्याला सर्वांना बघायला मिळेल। कारण कोकणची हळद आहे ना, ती एकदम स्पेशल असते। तुम्ही ह्या ब्लॉगद्वारे नक्की बघाल। आणि कसं आहे, कोकणात आपल्या पूर्वीच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या गावातील किंवा वाडीतील आपल्या पूर्वीच्या बायका असतात, त्या हळदीच्या दिवशी गाणं वगैरे बोलत असतात। ती गाणी देखील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि आज हळदीला तर DJ वगैरे भरपूर आहे, तर एन्जॉय एवढा भारी असेल ना, नक्कीच तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून खूप धमाल येणार आणि खूप मजा वाटणार आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मंडळी। चला आपण थेट भेटूया आपल्या मंडपामध्ये। पाणी पिऊ नका, घेऊ नका पाणी, सगळं होईपर्यंत तोंडात ठेवून द्या। ज्यांची हळद आहे ते आमचे नवरदेव किरणदादा चिखलकर। तर काहीसा असा मंडप आपला सजलेला आहे, हे बघा तिकडे स्टेज
आणि डीजे सेटअप आपला लागतोय, अजून रेडी होतोय. माहिती आहे ना आपण जोपर्यंत सगळ्या गोष्टी काय त्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या आणि त्याच्या सुखाचं पार पाडता आणि आजचं नाव आज मुलाला अचानक त्या मुलाला नाही आम्ही आजोबा बाबा आम्ही भावचे आहोत तरी काय चर्चा झाल्यासारखे हा तुमचा देवा होती म्हणून काळजी गावकरी मान्य करून ये आणि त्याच्यातून काय चर्चा झाली असली तरी असेल आणि त्या मुलाला आशीर्वाद दे त्याचा 50 रुपये स्वतःच्या मनाने पार पाडते माने हो गीसा गीसाची काठी
खाली मध्ये हळदीची वाटी, मध्ये हळदीची वाटी, हळद कोणाला विते, हळद कोणाला विते, हळद लाविते किरण तुझी वायली, हळद लाविते किरण वायली, किसा किसाची काठी, किसाची काठी, मध्ये हळदीची वाटी, मध्ये हळदीची वाटी, हळद कोणाला विते, हळद कोणाला विते, हळद लाविते किरण तुझी आई, हळद लाविते किरण. हळदीला सुरुवात होते आणि मावशीला पहिली हळद मला लागते आणि आमच्या मामीच लागते. आता मे मध्ये ह्याचं पण आहे या मंडळीनी. हे बघा आता डीजेवरती नाचणार आहे मामा. जोरात हे बघा एकदम स्पेशल हळद होणार. आणि नवरदेवाला आता बाहेर न्यायची आपण. कोकणाच्या ज्याच परंपरा असतात त्या आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळणार आहे. मंडळी हा जो करतात ना तो एक देवक म्हणून असतो आणि तुळशीमध्ये हा नेला जातो. आणि आमची ही एवढी हळद आपल्याला संपवायची आहे मांडवात आणि संपणारच. हा राहणारच नाही. त्यासाठी बँजो न मागवता खास डीजे मागवला आहे आणि मामा मामीचा स्पेशल डान्स होणार आहे. बरोबर ना? चला. आणि मुंबईवरून आमची खास मामी पण आली. मंडळी कोकणात आहे ना आपल्या हीच खरी मजा असते. आणि खास आमची मुंबईवरून आमची मामी आले आणि प्लस नवरदेवाची मामी या दोघांचा धुडगूस हे आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलकडून आपल्याला बघायला मिळत आहे. मागे 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 चला पाठी. लास्ट 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 खाली खाली बघा ना एक मिनिट. आणि खास शो बोलू शकता आपल्या किरणदादाच्या लग्नात हा व्हायरल व्हिडिओ झालाच पाहिजे. कारण माझी मामी आपल्या दादाच्या लग्नामध्ये एवढा धुडगूस घालणार आहे ना की आपला या एक स्पेशल व्हिडिओ होणार आहे त्याच्यामध्ये. हॅलो एक ना कापूस घेऊन श्रेयाच्या कानात झाला. श्रेयाच्या कानात जायला कापूस घेऊन
Manish.